शरद पवार काही करू शकतात. मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता 2014ला. म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे कोणी सांगू शकत नाही, पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील. म्हणजे थोडक्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता दिसते. आम्ही एकत्र जात नाहीये. ते कुठं महायुती बरोबर ते येतील का नाही हेच याचा हा प्रश्न आहे. आमची महायुती एकदम घट्ट आहे, मजबूत आहे, फेविकॉल का जोड आहे. त्यामध्ये कुणी अपक्ष येतील, कुणी आणखीन येतील. कुणी जर बळजबरीच पाठिंबा द्यायला लागलाय तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही, पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात. युतीमध्ये सामील करून घेण्याचा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे. ते तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील. बऱ्यापैकी हिंट देता या संदर्भात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, मार्ग कोणता आहे? हो, माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये असं माझं मत असतं का? माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा. भाजपला वाटतं, आता भाजपच्या नेत्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत. अजितदादाच्या काही ठिकाणी बॅनर लागत आहेत. मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत, नमस्कार करत बसलेलो आहोत. अशातला थोडी भाग आहे. आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला, आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यात गैर काहीच नाही. संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाट मणिपूरला जातील, मणिपूरला अडाणीने रिसॉर्ट बांधले आहे. मला संजय राऊतला एक सांगायचंय, मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जा. लंडनला जर घेऊन गेले तर तिथलचं आपले असलेले जे काही सर्व काय म्हणता येईल तर एन्जॉय करण्यासारखं जे काय आहे ते आम्हाला याच देही याच डोळ्या पाहता येईल. अचानक टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. इलेक्शनच्या सुरुवातीला 66.5 टक्केवारी होती, नंतर 65.11 झाली, नंतर 65.2 झाली आणि शेवटी पुन्हा 66.5 करण्यात आली. तर ही टक्केवारी वाढल्यामुळे संभ्रम आहे. संजय राऊतांनी त्याच्यावर टीका केली आहे की अचानक टक्केवारी वाढ होते, हा काय खेळ आहे, निवडणूक आयोगाने सांगावं. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत. एक तर सर्वात महत्वाचं जनजागृती झालेली आहे. निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेले आहे आणि नागरिकही आता जागरूक झालेले आहेत. आपल्या एका मतदानानं काय चमत्कार घडू शकतो हे गेल्या लोकसभेच्या वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आपण घरी बसण्यापेक्षा आपला मतदानाचा अधिकार नोंदवावा, तो वापरावा, या पद्धतीने सर्व आज रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे. आणि हीच जी जळफळाट आहे ही उबाटा गटाच्या नेत्याला होते. परंतु आता जे सरकार गतीने चाललंय त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे. बच्चू म्हणताय की त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी संपर्क केला. अपक्षाला संपर्क केला जातो. अपक्षाचा जे काही निवडून येणार असतात त्याच्याशी संपर्क केला जातो. आणि बच्चू कडूला माहिती की दरवेळेला आपण अपक्ष जरी असलो तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आपण पाठिंबा दिलेला आहे. म्हणून ते काही नवीन करतायत आणि आम्ही काही नवीन करतो अशातला काही भाग नाही. हा जो राजकारणाचा खेळ आहे तो बच्चू कडूला त्याचे चांगले अनुभव पण आहे आणि जाणीव पण आहे. जो देगा उसके साथ हम जाएंगे ही त्यांची असलेली भूमिका आहे. मुंबईतील मवियाच्या बैठकीत राऊत आणि पटोलेंना तोंड बंद ठेवा अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. राऊतचं तोंड बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे. संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील, ते कुठेही एक राहणार नाही. याच्यात भीष्माचार्याची भूमिका ज्या शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये. काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याची तयारीत आहेत. त्यांना एवढी जाणीव निश्चित झालेली आहे की काही झालं तरी विरोधी पक्ष नेतापद हे त्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणून ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. असं म्हणाले होते की तुम्ही संजय राऊत त्यांच्या बोलण्यामुळे, संजय राऊतांच्या वर्तनामुळे सत्ता आमच्या हातात आली. यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का तुमच्यामुळे? संजय राऊतला तर आम्ही थँक्स म्हणतो. संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना, मला वाटतं घर का भेदी लंका ढाय हा जो प्रकार आहे संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे.
स्वतःचा TRP जरूर त्यांचा वाढलाय, परंतु महाविकास आघाडीला त्यांनी फार खड्ड्यात टाकलंय याची सर्वांना जाणीव झालेली आहे. म्हणून आता असे लोक त्यांच्याकडे असणं हे आमच्यासाठी सुद्धा एक चांगला शुभ शकून आहे. विदर्भामध्ये जे निवडून येणारे आमदार आहेत केवळ 48 तासामध्ये यांच्याकडून हे होणं शक्य नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्याची ही घोषणा मला वाटतं 25 तारखेला होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर नाही झाले तर दुसरेही काही मार्ग मोकळे आहेत असे संकेत तुमच्या पक्षातून देण्यात येत आहे. कोणा दुसऱ्यासोबत तुम्ही जाऊ शकता, शरद पवार किंवा अजून कोणी, कितपत तथ्य आहे यात? महाविकास आघाडी ही अत्यंत कमकुवत झाल्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल एवढं जवळपास निश्चित आहे. यामध्ये वाद होण्याचं कोणताही कारण नाही. मुख्यमंत्र्याचं कालही मी सांगितलं, मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली. या बाकी सर्वे बरोबर जर आणखीन दुसरा एक सर्वे पाहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नावाला, शिंदे साहेबांच्या नावाला सर्वात जास्त पसंती देण्यात आलेली आहे. म्हणून आमच्या पक्षाची भूमिका नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्याची जी इच्छा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे झाले पाहिजेत. म्हणून त्यावर अखेरला निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. त्यावर आताच आम्ही कोणतंही भाष्य किंवा वाद घालणार नाही. हो, पण त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रसंगी कुठलीही तडजोड स्वीकारणार का? तडजोडीवर करायचा प्रश्न येणार नाही. त्या लेवलला कुणी जाणार नाही. मला वाटतं सामंजस्याने आणि एक आत्मविश्वासाने ह्या सर्व निर्णय घेतले जातील आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असावेत हा जो आमचा आग्रह आहे त्याला कदाचित मान्यता सुद्धा मिळेल. बरं, शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपनं तुमच्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली आणि त्यामुळे हे नाराज उमेदवार इतर पक्षांच्या, काँग्रेसच्या किंवा अजून कोणाच्या संपर्कात आहेत असं पण काँग्रेसचं म्हणणं आहे. नाही, उद्या निकाल लागणार आहे. उद्या निकाल लागल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल. आजच कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा उद्या जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला निश्चितच आमदारांची बैठकीत बोलवले जाणारच आहे. त्यातल्या त्यात जे पराभूत आमदार असतील त्यांना त्यांची बैठक बोलवली जाईल, त्यांच्याकडून तो आढावा घेतला जाईल आणि त्या आढाव्यानंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची का किंवा काय निर्णय घ्यायचा हे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. पण भाजपनं खरंच केलंय असं मला कुठेही असं जाणवलेलं नाही आणि त्याच्यावर मी आता कोणताही विदाऊट पुराव्याचे कोणतेही आरोप करणार नाही. प्रसंगी शरद पवारांबरोबर जाणार अशा संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये आणि त्याला तुमचं नाव जोडलं की तुम्ही असं काहीतरी नाही, शरद पवार बरोबर जाण्याचा प्रश्न नाही. शरद पवार कुठे जातील हाच एक मोठा प्रश्न आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहतील असं कोणीही त्यांच्या पक्षातला नेताही छातीठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून शरद पवारच्या भूमिकेबद्दल संभ्रम पूर्ण पक्षातील कार्यकर्त्यांनाही आहे, नेत्यांनाही आहे आणि उभाटा गटातील लोकांनाही आहे. एकंदरीत महाविकास आघाडीला याबद्दल संभ्रम निर्माण तयार झालेला आहे आणि मग या महाविकास आघाडीची फूट कशी टाळता येईल यासाठी ते सगळेजण प्रयत्नशील आहेत. नाना पटोलेने काही जावई शोध लावायचा प्रयत्न केलेला आहे. एकनाथ शिंदे हे नाराज नसतात तर हे आक्रमक असतात. ते रडत नाहीत तर लढत असतात. मला वाटतं नाना पटोलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उभाटाला बरोबर घ्यायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते. म्हणून उभाटाचा कार्यक्रम संपलाय की काय अशी शंका यायला तर जागा आहे. काल बाळासाहेब थोरातांचं जे काही स्टेटमेंट होतं त्यांनी सांगितलं होतं की आमचे आमदार फुटू नयेत याची आम्ही काळजी घेतो. म्हणून मुळात काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाहीये. उभाटाचा दावेदारचा प्रश्न आता संपलेला आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि एकंदरीत एक्झिट पोलचे जे काही अंदाज पाहिले तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला कुठेही स्थान नाहीये. महायुतीच ही सत्तेत येणार आहे हे चित्र स्पष्ट झाल्याचं दिसतंय आणि म्हणून ही जी काही धावपळ चालू आहे महाविकास आघाडीची, कालची त्यांची हॉटेलमध्ये झालेली बैठक, त्याच्यानंतर एका गाडीमध्ये शरद पवारकडे
उद्धव ठाकरे साहेबाकडे जाणे, हा सगळा प्रकार आता फक्त विरोधी पक्षनेता कोण होईल यावर त्यांची त्यांना वडेट्टीवार हे एअरलिफ्ट करणार आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. एअरलिफ्ट करतात. ते काय आजारी आहेत का? अहो, एखाद्या पक्षाचा आमदार इतरांकडे जाणं किंवा गायब होणं हा छोटा प्रकार नाही आहे. लोकप्रतिनिधी आहेत ते. उठाव अशा पद्धतीने केलं जात नाही किंवा आमदार अशा पद्धतीने पळून जात नसतात. मला वाटतं स्वतःच्या आमदारावर विश्वास न ठेवता हे एअरलिफ्टिंग जे करतायत हे चुकीचं आहे. त्यांच्या स्वाभिमानाला ते ठेस आहे. म्हणून असं न करता सरळ सरळ बोलवा ना त्यांना. ते येतील, जे निवडून आलेले ते येतील, तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायचा तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु असे एअरलिफ्ट करण्याचे प्रकार आता जर करायला लागले तर याचा घोडेबाजारीला ऊत येण्याची शक्यता नाकारतात. प्रकाश आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं आहे की सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. तुम्ही कसं बघता यावर? निश्चित त्यांची चांगली भूमिका आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. सत्तेमध्ये राहून ज्या मतदारसंघामध्ये लोकांना आपण आश्वासन दिलेत परंतु तिथं आपले उमेदवार आले नाहीत तिथेही काम करता येतात. म्हणून प्रकाश आंबेडकरने चांगली भूमिका घेतली. त्यांचं आम्ही स्वागत करतो. संजय राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकरांची 50 ते 60 आमदार निवडून आले तर आम्ही त्यांना संपर्क करू. संजय राऊतने हे त्यांना दिलेला त्यांचा टोमणे किंवा त्यांचा केलेला हा अपमान आहे. मला वाटतं अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपमान करणं हे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय धरायला पाय चेपायला हेच लोक गेले होते. त्यांना हाजी करायला हेच लोक गेले होते. आणि अशा एका बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा तमाम दलित समाजाचा अपमान आहे असं मी मानतो. वेळेत निर्णय झाला नाही तर भाजपवाले गौतम अदानीला सुद्धा मुख्यमंत्री करतील असं म्हणतात संजय राऊत. गौतम अदानीला करू काय अंबानीला करू आणि नाही जमलं तर तुमच्या राजपुत्राला करू. त्याची चिंता तुम्ही करू नका. कुणाला मुख्यमंत्री करायचा हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला आहे. एवढं त्यांनी मान्य केलंय की सत्ता आमची येणार आहे हे काही कमी नाही. राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते. आमच्या वाटेला बहुमत आलं तरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील मात्र आम्ही तरीही सत्ता स्थापन. अहो, जे निवडून येतात त्याची यादी अख्खा महाराष्ट्र जाणतो. त्याचे किती निवडून आलेत ही यादी समोर असते. हा निव्वळ विद्यार्थ्यांनी केलेला आरोप आहे. जो शाळेत गेला नाही तो आजकाल इतिहासावर बोलायला लागला त्याच्यातला हा प्रकार आहे. म्हणून ज्यांना माहितीच नाहीये ही प्रोसेसचा भाग त्यांनी असं उदाहरण देणं हा मूर्खपणाचा कळस आहे. महायुती जर बहुमतापासून दूर राहिली पटोलेंनी दिलेली आहे. सचिन सार्वजनिक सगळ्यांना दिलेली आहे. त्यापासून आपण सुरुवात करू. एकनाथ शिंदे नाराज आहे आणि काँग्रेसच्या संपर्कात आहे. ही सुरुवात आहे. मग दुसरं शरद पवारांवर भारी आहे. मग आता इकडे या, आपण ज्येष्ठ आहात ना, इकडे या. विचारा ना मग काय विचारायचं. चला सुरू. एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेत असं नाना पटोले यांनी राजवट लागण्याची शक्यता. हे कायदेशीर पेच आहे. म्हणून त्यासाठी दिलेले 48 तास आहेत. 48 तासामध्ये बहुमताचा जो आकडा आहे तो राज्यपालाकडे सादर करावा लागतो. राज्यपाल त्याला मंजुरी देते आणि त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जी वेळ दिली जाते त्यावेळेला ही शपथविधी ग्रहणचा समारंभ होतो. परंतु त्या मीनवाईल त्या पिरियडमध्ये जर याद्या जर आल्या नाही तर राष्ट्रपती राजवट ही 2-4 दिवसासाठी का होईना हा कालखंड बाधित न होता त्याला राष्ट्रपती राजवटचं नाव देऊन 2-4 दिवसासाठी पुढे मागे हे होऊ शकतं. हा राज्यपालाचा अधिकार आहे. राज्यामध्ये निवडणुकीची वादग्रस्त कटंगी ते पटंगी धर्म त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल मागितलेला आहे या सगळ्या वादग्रस्त विधानांचा आणि त्याची छाननी करून त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार. काय त्यात काय कारवाई काय करणार? एक आहे तर सेफ आहे. भारतातला नागरिक हा एक असला पाहिजे. एक असला तर तो सेफ आहे. चुकीचं काय वक्तव्य? बटेंगे तो कटेंगे हेही त्याच पातळीवरची घोषणा आहे. कुणी कसा अर्थ घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून राज्य सरकारला जी काही नोटीस पाठवली त्याचं योग्य उत्तर दिलं जाईल. आणि मला वाटतं या दोन्ही वाक्याचा अर्थ ज्याच्या त्या पद्धतीने लोकांनी घेतलेला आहे. नागपूरला
आणखी सरकार स्थापन होणं बाकी आहे. मात्र नागपूरला हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. बंगल्यांची साफसफाई, सगळं कलरिंग वगैरे सगळी व्यवस्था करणं सुरू झाली आहे. हे रुटीन आहे. 29 तारखेनंतर त्या 26 तारखेनंतर नागपूर अधिवेशनाची घोषणा सुद्धा केली जाईल. नागपूर अधिवेशन हे 31च्या दरम्यान, 31 डिसेंबरच्या पूर्वी हे 15 दिवसाचं अधिवेशन हे नागपूरला भरवलं जात असतं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी ते त्या पद्धतीने अधिवेशन नागपूरला होणार आहे. समीर वानखेडेंनी नवाब मलिक यांना अटक करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. नवाब मलिक कुराण फिरतायत आणि माध्यमांना मुलाखती देत आहेत. हे त्यांच्या जामिनाच्या अटी शर्तींच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांना अटक करावी अशी समीर वानखेडेंची मागणी. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणामुळे त्यांना मिळालेला जामीन होता. त्यांची तब्येत ठीक नाही आहे, किडन्या फेल झालेल्या आहेत, हार्टचा प्रॉब्लेम आहे, अशी कारणं दाखवून त्यांना जामीन मिळाला होता. परंतु एकंदरीत पाहता त्यांनी निवडणुकी प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे, जोरजोरात भाषणं केलेली आहेत, रॅल्या केलेल्या आहेत. हे तब्येतीचं कारण आता ते असू शकत नाही, म्हणून तो जो दिलेला जामीन ज्या आधारावर दिला होता मेडिकल ग्राउंडवर, तो आता रद्द करावा आणि त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवावं. ही वानखेडेंनी केलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मला वाटतं त्याच पद्धतीने न्यायालयात सुद्धा योग्य तो निर्णय घेईल. खोके पार्क 2 सुरू झाला, त्यांना भाजप महायुतीने 50-50 कोटींच्या थैल्या पाठवून दिल्या. 50 नाही, 100 पाठवलेले आहेत. रावची माहिती चुकीची आहे. आम्ही 100 पाठवलेले आहेत. त्यांना ठेवायला जर जागा नसेल तर ते तुमच्याकडे पाठवतील किंवा तुम्ही जाऊन ते घ्या. मूर्खाच्या नंदनवन वावरणारे लोक, यांना त्या गोष्टीची किंमतच नाही. अपक्षाच्या बोली लावायला लागलेले आहेत आता. म्हणून लोकांनी यांना जागा दाखवलेली. यांच्या तोंडात खोके आणि बोके याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून असे बिनबुडाचे आरोप करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे. आणि हे धंदेवाईक लोकच राजकारणामध्ये सर्वांना कीड लावत आहेत. आणि त्यामुळं आज उबाटाची जी स्थिती झाली ना, ही फक्त ह्या अशा स्टेटमेंटमुळे झालेली. घोडेबाजार होईल असं वाटत नाही. नाही नाही, कसला घोडेबाजार. आम्ही बहुमतात आहोत. 26 तारखेला आम्ही सरकार स्थापन करतोय म्हणले राऊत करणार आहेत. सिल्वर ओकवर जाऊन ते सरकार स्थापन करणार आहेत. तिथे एक जंगी पार्टी असणार आहे. राज्यपालाच्या भूमिकेमध्ये शरद पवार असतील आणि मुख्यमंत्र्याची पदाची शपथ हे संजय राऊत घेतील आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्या जितेंद्र आव्हाड असतील. असे ते एकंदरीत मंत्रिमंडळ आहे आणि ते स्वतः जाहीर केले ते मंत्रिमंडळाची शपथ सिल्वर ओकला होणार आहे. तुमच्या मतदारसंघात 50 म्हणजे सट्ट्या बाजारात सुद्धा संभ्रम आहे आणि संभाजीनगरच्या मतदारसंघात सट्टा बाजारात 50 कोटीचा सट्टा लागलेला आहे. देशात सट्टा लागत असतो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागला असेल. सट्टे बाजारावर काही लोकशाही थोडी चालते. तुमच्या जागेवर जास्त इंटरेस्ट आहे सट्ट्या बाजारात. असू द्या, चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही विजयी व्हावत म्हणून काही ठिकाणी पूजा सुरू करतायत, त्यावर तुमचं काय मत आहे? अभिषेक वगैरे नाही असतं. प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता हा आपल्या नेत्याशी कनेक्ट असतो. आपापल्या पद्धतीने आपापल्या भावनेतून कोणत्याही पक्षाचा असो तो, ही त्याची भावना असते आणि त्या भावनेला मला वाटतं आपण साथ दिली पाहिजे. त्याला चुकीचं समजू नये कधी. बरं, मतदान संपलंय, तुम्ही निवडून येतात अशी तुम्हाला अपेक्षा आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर आता संधी मिळेल अपेक्षा आहे? निश्चित मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीमध्ये मी असेल. कुठं लावायची? नाही इथं खडे जल्दी हो जा खडे. अच्छा चला माईक एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते आमच्या संपर्कात आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलेली आहे. सार्वजनिक सगळ्यांना दिली. त्यापासून आपण सुरुवात करू. एकनाथ शिंदे नाराज आहे आणि काँग्रेसच्या संपर्कात आहे. ही सुरुवात आहे. मग दुसरं शरद पवारांवर आहे. मग आता इकडे या, आपण ज्येष्ठ आहात ना, इकडे या.
विचारा ना मग काय विचारत थांबा रे. ते नाराज आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. काय सांगा? नाना पटोलेने काही जावई शोध लावायचा प्रयत्न केलेला आहे. एकनाथ शिंदे हे नाराज नसतात तर हे आक्रमक असतात. ते रडत नाहीत तर लढत असतात. मला वाटतं नाना पटोलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उभाटाला बरोबर घ्यायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते. म्हणून उभाटाचा कार्यक्रम संपलाय की काय अशी शंका यायला जागा आहे. काल बाळासाहेब थोरातांचं जे काय स्टेटमेंट होतं त्यांनी सांगितलं होतं की आमचे आमदार फुटू नयेत याची आम्ही काळजी घेतो. म्हणून मुळात काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाहीये. उभाटाचा दावेदारचा प्रश्न आता संपलेला आहे हे त्यांनाही माहिती आहे. आणि एकंदरीत एक्झिट पोलचे जे काही अंदाज पाहिले तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला कुठेही स्थान नाहीये. महायुतीच ही सत्तेत येणार आहे हे चित्र स्पष्ट झाल्याचं दिसतंय. आणि म्हणून ही जी काही धावपळ चालू आहे महाविकास आघाडीची, कालची त्यांची हॉटेलमध्ये झालेली बैठक, त्याच्यानंतर एका गाडीमध्ये शरद पवारकडे उद्धव ठाकरे साहेबांकडे जाणे, हा सगळा प्रकार आता फक्त विरोधी पक्षनेता कोण होईल यावर त्यांची चाललेली ती खलबत आहेत. केवळ 48 तासामध्ये यांच्याकडून हे होणं शक्य नाही हे त्यांना माहित असल्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्याची ही घोषणा मला वाटतं 25 तारखेला होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर नाही झाले तर दुसरेही काही मार्ग मोकळे आहेत असे संकेत तुमच्या पक्षात देण्यात येते. कोणा दुसऱ्यासोबत तुम्ही जाऊ शकता, शरद पवार किंवा अजून कोणी? कितपत तथ्य आहे यात? महाविकास आघाडी ही अत्यंत कमकुवत झाल्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल एवढं जवळपास निश्चित आहे. यामध्ये वाद होण्याचं कोणतंही कारण नाही. मुख्यमंत्र्यांचं कालही मी सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली. या बाकी सर्वे बरोबर जर आणखीन दुसरा एक सर्वे पाहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नावाला, शिंदे साहेबांच्या नावाला सर्वात जास्त पसंती देण्यात आलेली आहे. म्हणून आमच्या पक्षाची भूमिका नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्याची जी इच्छा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे झाले पाहिजेत. म्हणून त्यावर अखेरला निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. त्यावर आताच आम्ही कोणताही भाष्य किंवा वाद घालणार नाही. हो, पण त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रसंगी ही तडजोड स्वीकारणार का? तडजोडीवर करायचा प्रश्न येणार नाही. त्या लेवलला कुणी जाणार नाही. मला वाटतं सामंजस्याने आणि एक आत्मविश्वासाने ह्या सर्व निर्णय घेतले जातील आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असावेत हा जो आमचा आग्रह आहे त्याला कदाचित मान्यता सुद्धा मिळेल. तर शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपनं तुमच्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली आणि त्यामुळे हे नाराज उमेदवार इतर पक्षांच्या, काँग्रेसच्या किंवा अजून कोणाच्या संपर्कात आहेत असं पण काँग्रेसचं म्हणणं. नाही, उद्या निकाल लागणार आहे. उद्या निकाल लागल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल. आजच कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा उद्या जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला निश्चितच आमदारांची बैठकीत बोलवले जाणारच आहे. त्यात जे पराभूत आमदार असतील त्यांना त्यांची बैठक बोलवली जाईल, त्यांच्याकडून तो आढावा घेतला जाईल आणि त्या आढाव्यानंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची का किंवा काय निर्णय घ्यायचा हे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. पण भाजपनं खरंच केलंय असं मला कुठे असं जाणवलेलं नाही आणि त्याच्यावर मी आता कोणताही विदाऊट पुराव्याचे कोणतेही आरोप करणार नाही. प्रसंगी शरद पवारांबरोबर जाणार अशा संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये आणि त्याला तुमचं नाव जोडलं की तुम्ही असं काहीतरी. नाही, शरद पवार बरोबर जाण्याचा प्रश्न नाही. शरद पवार कुठे जातील हाच एक मोठा प्रश्न आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहतील असं कोणीही त्यांच्या पक्षातला नेताही छातीठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून शरद पवारच्या भूमिकेबद्दल संभ्रमपूर्ण पक्षातील कार्यकर्त्यांनाही आहे, नेत्यांनाही आहे आणि उभाटा गटातील लोकांनाही आहे. एकंदरीत महाविकास आघाडीला याबद्दल संभ्रम निर्माण तयार झालेला आहे
आणि मग या महाविकास आघाडीची फूट कशी टाळता येईल यासाठी ते सगळेजण प्रयत्नशील आहेत. शरद पवार एकनाथ शिंदेने पाठिंबा देऊ शकतात. कुठेही जाऊ शकतो. शरद पवार काही करू शकतात. मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता 2014ला. म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे कोणी सांगू शकत नाही, पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील. म्हणजे थोडक्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची दिसतं. आम्ही एकत्र जात नाहीये. ते कुठे ते आले तर तुम्ही आणि ते एकत्र येऊ. अहो, महायुती बरोबर ते येतील का नाही हे त्याचा हा प्रश्न आहे. आमची महायुती एकदम घट्ट आहे, मजबूत आहे, फेविकल का जोड आहे. त्यामध्ये कोणी अपक्ष येतील, कोणी आणखीन येतील. कोणी जर बळजबरीच पाठिंबा द्यायला लागलाय तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही, पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात. युतीमध्ये सामील करून घेण्याचा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे. ते तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील. बऱ्यापैकी हेच देत आहे या संदर्भात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, मार्ग कोणता आहे? हो, माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये असं माझं मत असतं का? माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा. भाजपला वाटतं, आता भाजपच्या नेत्याने सांगितलं बावनकुळे साहेबांनी की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत. अजितदादाच्या काही ठिकाणी बॅनर लागत आहेत. मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत, नमस्कार करत बसलेलो आहोत. अशातला थोडी भाग आहे. आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला, आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आणि त्यात गैर काहीच नाही. संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाट मणिपूरला जातील, मणिपूरला अडाणीने रिसॉर्ट बांधले. मला संजय राऊतला एक सांगायचंय, मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जा. लंडनला जर घेऊन गेले तर तिथलचं आपले असलेले काही सर्व काय म्हणता येईल तर एन्जॉय करण्यासारखं जे काय आहे ते आम्हाला याच देही या डोळ्या पाहता येईल. अचानक टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे इलेक्शनच्या. सुरुवातीला 66.5 टक्केवारी होती, नंतर 65.11 झाली, नंतर 65.2 झाली आणि शेवटी पुन्हा 66.5 करण्यात आली. तर ही टक्केवारी वाढल्यामुळे संभ्रम आहे. संजय राऊतांनी त्याच्यावर टीका केली आहे की अचानक टक्केवारी वाढ होती, हा काय खेळ आहे, निवडणूक आयोगाने सांगावं. त्याच्याबद्दल तुमचं काय? टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत. एक तर सर्वात महत्वाचं जनजागृती झालेली आहे. निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेलं आहे, आणि नागरिकही आता जागरूक झालेले आहेत. आपल्या एका मतदानाने काय चमत्कार घडू शकतो हे गेल्या लोकसभेच्या वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आपण घरी बसण्यापेक्षा आपला मतदानाचा अधिकार नोंदवावा, तो वापरावा, या पद्धतीने सर्व आज रस्त्यावर आलेले आहेत. आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे. आणि हीच जी जळफळाट आहे ही उभाटा गटाच्या नेत्याला होते. परंतु आता जे सरकार गतीने चाललंय त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे. गुजरातवर म्हणतात की त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी संपर्क केला. अपक्षाला संपर्क केला जातो. अपक्षाचा जे काही निवडून येणार असतात त्याच्या संपर्क केला जातो. आणि बच्चू कडूला माहिती की दरवेळेला आपण अपक्ष जरी असलो तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आपण पाठिंबा दिलेला आहे. म्हणून ते काही नवीन करतायत आणि आम्ही काही नवीन करतो अशातला काही भाग नाही. हा जो राजकारणाचा खेळ आहे तो बच्चू कडूला त्याचे चांगले अनुभव पण आहे आणि जाणीव पण आहे. जो देगा उसके साथ हम जाएंगे ही त्यांची असलेली भूमिका आहे. मुंबईतील महिलाच्या बैठकीत राऊत आणि पटोलेंना तोंड बंद ठेवा अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राऊतचं तोंड बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे. संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील, ते कुठेही एक राहणार नाही. याच्यात भीष्माचार्याची भूमिका ज्या शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये. काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना एवढी जाणीव निश्चित झालेली आहे की काही झालं तरी विरोधी पक्ष नेता पद हे त्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणून ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. संजय राऊत त्यांच्या बोलण्यामुळे, संजय राऊतांच्या वर्तनामुळे सत्ता आमच्या हातात आहे. यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का तुमच्यामुळे? संजय राऊत आम्ही थँक्स म्हणतो.
संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना, मला वाटतं घर का भेदी लंका ढाय हा जो प्रकार आहे संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे. स्वतःचा टीआरपी जरूर त्याचा वाढलाय, परंतु महाविकास आघाडीला त्यांनी फार खड्ड्यात टाकलंय याची सर्वांना जाणीव झालेली आहे. म्हणून आता असे लोक त्यांच्याकडे असणं हे आमच्यासाठी सुद्धा एक चांगला शुभ शकून आहे. विदर्भामध्ये जे निवडून येणारे आमदार आहेत त्यांना सावध भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. त्यांना बजेटीवर एअरलिफ्ट करणार आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. एअरलिफ्ट करतायत ते काय आजारी आहेत का? अहो, एखाद्या पक्षाचा आमदार इतरांकडे जाणं किंवा गायब होणं हा छोटा प्रकार नाहीये. लोकप्रतिनिधी आहेत ते. उठाव अशा पद्धतीने केला जात नाही किंवा आमदार अशा पद्धतीने पळून जात नसतात. मला वाटतं स्वतःच्या आमदारावर विश्वास न ठेवता हे एअरलिफ्टिंग जे करतायत हे चुकीचं आहे. त्यांच्या स्वाभिमानाला ते ठेस आहे. म्हणून असं न करता सरळ सरळ बोलवा ना त्यांना. ते येतील, जे निवडून आले ते येतील, तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायचा तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु असे एअरलिफ्ट करण्याचे प्रकार आता जर करायला लागले तर याचा घोडेबाजारीला ऊत येण्याची शक्यता नाकारते. प्रकाश आंबेडकरांनी असं वक्तव्य केलंय, सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो. तुम्ही कसं बघता? निश्चित त्यांची चांगली भूमिका आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. सत्तेमध्ये राहून ज्या मतदारसंघामध्ये लोकांना आपण आश्वासन दिले परंतु तिथं आपले उमेदवार आले नाहीत तिथेही काम करता येतात. म्हणून प्रकाश आंबेडकरने चांगली भूमिका घेतली, त्यांचं आम्ही स्वागत करतो. संजय राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकरांचे 50 ते 60 आमदार निवडून आले आणि ते जसं संजय राऊतने हे त्यांना दिलेला त्यांचा टोमणे किंवा त्यांचा केलेला हा अपमान आहे. मला वाटतं अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपमान करणं हे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय धरायला, पाय चेपायला हेच लोक गेले होते. त्यांना हजी करायला हेच लोक गेले होते. आणि अशा एका बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा तमाम दलित समाजाचा अपमान आहे असं मी मानतो. वेळेत निर्णय झाला नाही तर भाजपवाले गौतम आदानीला सुद्धा मुख्यमंत्री करतील असं म्हणतात. गौतम अदानीला करू का अंबानीला करू आणि नाही जमलं तर तुमच्या राजपुत्राला करू. त्याची चिंता तुम्ही करू नका. कुणाला मुख्यमंत्री करायचा हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला आहे. एवढं त्यांनी मान्य केलंय की सत्ता आमची येणार आहे हे काही कमी नाहीये. राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते. आमच्या वाटेला बहुमत आलं तरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करते मात्र आम्ही तरीही सत्ता असतात. अहो, जे निवडून येतात त्याची यादी अख्खा महाराष्ट्र जाणतो. त्याचे किती निवडून आलेत ही यादी समोर असते. हा निव्वळ विद्यार्थ्यांनी केलेला आरोप आहे. जो शाळेत गेला नाही तो आजकाल इतिहासावर बोलायला लागला, त्याच्यातला हा प्रकार आहे. म्हणून ज्यांना माहितीच नाही हे प्रोसेसचा भाग त्यांनी असं वाक्य उदाहरण देणं हा मूर्खपणाचा कळस आहे. महायुती जर बहुमतापासून दूर राहिली तर आता सावध भूमिका घेतली जाते. मोठे जे पक्ष आहेत त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न तुमच्याकडून सुरू झाला आहे, अशा चर्चा सुरू आहेत. आम्ही तर पहिले सांगितलं महायुती जरी बहुमतात आली तरी जे अपक्ष आमच्या बरोबर येऊ इच्छितात त्यांना आमचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी यावं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. आम्ही हे नाकारत नाही. कारण सत्ता चालवताना बहुमतामध्ये जर सरकार चालवलं तर निर्णय घेण्याला सोपं जातं आणि निर्णय घेताना सर्वांचं मत एकत्रितपणे यावं ही आमची भूमिका आहे. असे अनेक निर्णय आहेत ज्या निर्णयासाठी आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आवाहन करत असतो की तुम्ही या आणि आमच्या या चांगल्या निर्णयाला पाठिंबा द्या. आणि म्हणून हे सरकार संकुचित विचाराचं नाहीये. हे सरकार मीपणाचं नाहीये. हे सरकार हुकुमशाहीचं नाही तर हे लोकांचं सरकार आहे आणि त्यामध्ये निर्णय घेताना प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे असं आम्ही मानणारे मधले आहोत. भव्याच्या कालच्या बैठकीमध्ये नाना पटोले होते ते बरंच काही सांगून जाते की भव्यामध्ये सध्या काय स्थिती चांगलीच आहे त्यांची. नाना पटोलेला माहिती आहे जरी त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही किंवा त्यांची सत्ता आली नाही तरी ते विरोधी पक्षनेता पदावर ते राहणार आहेत. आणि जर विरोधी पक्षनेता जर अनाशा काँग्रेसकडे येत आहे तर त्याच्यासाठी त्यांना इतकी आटापिटा करायची गरज सुद्धा नाही. म्हणून नाना पटोले गेले जरी नाही तरी ते विरोधी पक्षनेते होतील अशी मला अपेक्षा आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत किंवा त्याच्या आत
सरकार जर स्थापन नाही केलं तर 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. ही कायदेशीर पेच आहे, म्हणून त्यासाठी दिलेले 48 तास आहेत. 48 तासामध्ये बहुमताचा जो आकडा आहे तो राज्यपालाकडे सादर करावा लागतो. राज्यपाल त्याला मंजुरी देते आणि त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जी वेळ दिली जाते त्या वेळेला ही शपथविधी ग्रहणाचा समारंभ होतो. परंतु त्या मीनवाईल त्या पिरियडमध्ये जर याद्या जर आल्या नाही तर राष्ट्रपती राजवट ही 2-4 दिवसासाठी का होईना हा कालखंड बाधित न होता त्याला राष्ट्रपती राजवटचं नाव देऊ 2-4 दिवसासाठी पुढे मागे होऊ शकतं. हा राज्यपालाचा अधिकार आहे. राज्यामध्ये निवडणुकीची वादग्रस्त कटंगी ते पटंगी या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल मागितलेला आहे या सगळ्या वादग्रस्त विधानाचा आणि त्याची छाननी करून त्याच्यावर कारवाई सुद्धा केली आहे. काय त्यात काय कारवाई काय करणार? एक आहे तर सेफ आहे. भारतातला नागरिक हा एक असला पाहिजे. एक असला तर तो सेफ आहे. चुकीचं काय वक्तव्य? आणि बटेंगे तो कटेंगे हेही त्याच पातळीवरची गोष्ट आहे. कोणी कसा अर्थ घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून राज्य सरकारला जी काही नोटीस पाठवली त्याचं योग्य उत्तर दिलं जाईल. आणि मला वाटतं या दोन्ही वाक्याचा अर्थ ज्याच्या त्या पद्धतीने लोकांनी घेतलेला आहे. नागपूरला आणखी सरकार स्थापन होणं बाकी आहे. मात्र नागपूरला हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली. बंगल्यांची साफसफाई सगळं कलरिंग सगळी व्यवस्था सुरू झाली. हे रुटीन आहे. 29 तारखेनंतर त्या 26 तारखेनंतर नागपूर अधिवेशनाची घोषणा सुद्धा केली जाईल. नागपूर अधिवेशन हे 31च्या दरम्यान 31 डिसेंबरच्या पूर्वी हे 15 दिवसाचं अधिवेशन हे नागपूरला भरवलं जात असतं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी ते त्या पद्धतीने अधिवेशन नागपूरला होणार आहे. समीर वानखेडेंनी नवाब मलिक यांना अटक करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. नवाब मलिक फुलान फिरतायत आणि माध्यमांना मुलाखती देत आहेत. हे त्यांच्या जामिनाच्या अटी शर्तींच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी समीर वानखेडेंची मागणी. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणामुळे त्यांना मिळालेला जामीन होता. त्यांची तब्येत ठीक नाहीये, किडन्या फेल झालेल्या आहेत, हार्टचा प्रॉब्लेम आहे अशी कारण दाखवून त्यांना जामीन मिळाला होता. परंतु एकंदरीत पाहता त्यांनी निवडणुकी प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे. जोरजोरात भाषणं केलेली आहेत, रॅल्या केलेल्या आहेत. हे तब्येतीचं कारण आता ते असू शकत नाही. म्हणून तो जो दिलेला जामीन ज्या आधारावर दिला होता मेडिकल ग्राउंडवर तो आता रद्द करावा आणि त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवावं. हे वानखेडेंनी केलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मला वाटतं त्याच पद्धतीने न्यायालयात सुद्धा योग्य तो निर्णय घेईल. खोके पार्ट 2 सुरू झाला आता. संजय राऊत म्हणाले की जे अपक्ष लोक आहेत संभाव्य त्यांना भाजप महायुतीने 50-50 कोटींच्या थैल्या पाठवून दिल्या. 50 नाही 100 पाठवलेले आहेत. रावची माहिती चुकीची आहे. आम्ही 100 पाठवलेले आहेत. त्यांना ठेवायला जर जागा नसेल तर ते तुमच्याकडे पाठवतील किंवा तुम्ही जाऊन ते घ्या. मूर्खाच्या नंदनवन वावरणारे लोक यांना त्या गोष्टीची किंमतच नाही. अपक्षाच्या बोली लावायला लागलेले आता. म्हणून यांच्या लोकांनी यांना जागा दाखवली. यांच्या तोंडात खोके आणि बोके याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून असे बिनबुडाचे आरोप करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे. आणि हे धंदेवाईक लोकच राजकारणामध्ये सर्वांना कीड लावत आहेत. आणि त्यामुळं आज उबाटाची जी स्थिती झाली ना ही फक्त ह्या अशा स्टेटमेंटमुळे झाली. नाही कसला घोडे वाढतात. आम्ही बहुमतात आहोत. 26 तारखेला आम्ही सरकार स्थापन करतोय करणार आहेत. सिल्वर ओकवर जाऊन ते सरकार स्थापन करणार आहेत. तिथे एक जंगी पार्टी असणार आहे. राज्यपालाच्या भूमिकेमध्ये शरद पवार असतील आणि मुख्यमंत्र्यांच्या पदाची शपथ हे संजय राऊत घेतील आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्या जितेंद्र आव्हाड असतील. अशी ती एकाधिक मंत्रिमंडळ आहे आणि ते स्वतः जाहीर केले ते मंत्रिमंडळाची शपथ हे सिल्वर ओकला होणार. तुमच्या मतदारसंघात 50 म्हणजे सट्ट्या बाजारात सुद्धा संभ्रम आहे आणि संभाजीनगरच्या मतदारसंघात सट्टा बाजारात 50 कोटीचा सट्टा लागला. देशात सट्टा लागत असतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागला असेल. सट्टे बाजारावर काही लोकशाही थोडी चालते. त्यांनी जास्त एंट्रीचा सट्टा असू द्या, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे वाद म्हणून काही ठिकाणी पूजा सुरू करताय त्यावर तुमचं काय मत आहे? नाही असतं. प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता हा आपल्या नेत्याशी कनेक्ट असतो. आपापल्या पद्धतीने आपापल्या भावनेतून कोणत्याही पक्षाचा असो तो ही त्याची भावना असते आणि त्या भावनेला मला वाटतं आपण साथ दिली पाहिजे. त्याला चुकीचं समजू नये. मतदान संपलंय, तुम्ही निवडून येताना तुम्हाला अपेक्षा आहे
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर आता संधी मिळेल अपेक्षा आहे. निश्चित मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीमध्ये मी असेल. तरी म्हणाले की लोकसभेत माझा पराभव जनतेने केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने ते पैसे आणले होते त्याच्यामुळे माझा पराभव काल पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. इम्तियाज जलील जे आलेले ना हैदराबादून पार्सल लोकांनी ते वापस पाठवण्याचा निश्चय केलेला आहे, चंग बांधलेला आहे. आताही मध्ये जो पराभव होईल त्या टायमाला इम्तियाज जलील हे शहर सोडून जाईल. मुस्लिमामध्ये भांडणं लावण्यामध्ये जी काय आघाडी यांनी घेतली होती त्या मुस्लिमांनी आता यांना नाकारलेलं आहे आणि त्याचा परिणाम एमआयएमचं बोऱ्या बिस्तारा या ठिकाणी गुंडाळल्या जाईल आणि बॅक टू हैदराबाद असं त्यांचं एकत्र चित्र असेल. जरांगे फॅक्टरीचं किती चाललंय जरांगे फॅक्टरी विधानसभेला? जरांगेंनी कधीही कुणालाही पाठिंबा किंवा कुणालाही विरोध असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यांनी एकच सांगितलं की जो माणूस आपल्या आंदोलनाला सपोर्ट करत असेल किंवा ज्या लोकांनी आपल्या आंदोलनाची दखल घेतली असेल त्यांना तुम्ही मदत करा आणि त्या पद्धतीने समाजाने सुद्धा त्याच पद्धतीने मतदान केलंय. म्हणून जरांगेंनी जी काही राजकीय भूमिका घेतली होती ती अत्यंत शांत, संयमी आणि चांगली होती. सीओटरचा सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीला 112, महाविकास आघाडीला 104 आणि अटीतटीच्या लढाईमध्ये 61 जागा असे दाखवलेल्या आहेत. आता हे सगळे सर्वे आहेत. आजचा दिवस वाट पहा, उद्या सकाळी 11 वाजता सर्व पिक्चर क्लिअर होईल. मुंबईत महायुतीला 49% तर महाविकास आघाडीला 37% मिळण्याचा अंदाज त्यामध्ये दाखवलेला आहे. सर्व सर्वेचा उत्तर उद्या आपल्याला मिळतील म्हणून आता त्या सर्वेवर वारंवार भाष्य करणं योग्य नाही. थँक्यू सर. आता इथं जाऊ द्या. अरे मला हिंदी बोलो कधी नाराज असतात जे पक्ष आहेत त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न तुमच्याकडून सुरू झालाय अशा चर्चा सुरू आहेत. आम्ही तर पहिले सांगितलं महायुती जरी बहुमतात आली तरी जे अपक्ष आमच्या बरोबर येऊ इच्छितात त्यांना आमचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी यावं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. आम्ही हे नाकारत नाहीत. कारण सत्ता चालवताना बहुमतामध्ये जर सरकार चालवलं तर निर्णय घेण्याला सोपं जातं आणि निर्णय घेताना सर्वांचं मत एकत्रितपणे यावं ही आमची भूमिका आहे. असे अनेक निर्णय आहेत ज्या निर्णयासाठी आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आवाहन करत असतो की तुम्ही या आणि आमच्या या चांगल्या निर्णयाला पाठिंबा द्या. आणि म्हणून हे सरकार संकुचित विचाराचं नाहीये, हे सरकार मीपणाचं नाहीये, हे सरकार हुकुमशाहीचं नाही, तर हे लोकांचं सरकार आहे आणि त्यामध्ये निर्णय घेताना प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे असं आम्ही मानणारे मधले आहोत. भव्याच्या कालच्या बैठकीमध्ये नाना पटोले होते ते बरंच काही सांगून जाते की भव्यामध्ये सध्या काय स्थिती आहे. स्थिती चांगलीच आहे त्यांची. नाना पटोलेला माहिती आहे जरी त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही किंवा त्यांची सत्ता आली नाही तरी ते विरोधी पक्षनेता पदावर ते राहणार आहेत. आणि जर विरोधी पक्षनेता जर अनाशा काँग्रेसकडे येत आहे तर त्याच्यासाठी त्यांना इतकी आटापिटा करण्याची गरज सुद्धा नाही. म्हणून नाना पटोले गेले जरी नाही तरी ते विरोधी पक्षनेते होतील अशी मला अपेक्षा आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत किंवा त्याच्या आत सरकार जर जरांगेंनी कधीही कुणालाही पाठिंबा किंवा कुणालाही विरोध असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यांनी एकच सांगितलं की जो माणूस आपल्या आंदोलनाला सपोर्ट करत असेल किंवा ज्या लोकांनी आपल्या आंदोलनाची दखल घेतली असेल त्यांना तुम्ही मदत करा आणि त्या पद्धतीने समाजाने सुद्धा त्याच पद्धतीने मतदान केलंय. म्हणून जरांगेंनी जी काही राजकीय भूमिका घेतली होती ती अत्यंत शांत, संयमी आणि चांगली होती. सीओटरचा सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीला 112, महाविकास आघाडीला 104 आणि अटीतटीच्या लढाईमध्ये 61 जागा अशा दाखवलेल्या आहेत. आता हे सगळे सर्वे आहेत. आजचा दिवस वाट पहा, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व पिक्चर क्लिअर होईल. मुंबईत महायुतीला 49% तर महाविकास आघाडीला 37% मिळण्याचा अंदाज त्यामध्ये दाखवण्यात आला. सर्व सर्वेचा उत्तर उद्या आपल्याला मिळतील म्हणून आता त्या सर्वेवर वारंवार भाष्य करणं योग्य नाही. थँक्यू सर. हिंदी आता एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने इथे पैसे आणले होते त्याच्यामुळे माझा पराभव झाला. काल पत्रकार परिषदेत त्यांनी असा आरोप
इम्तियाज जलील जे आलेले ना हैदराबादहून पार्सल, लोकांनी ते वापस पाठवण्याचा निश्चय केलेला आहे, चंग बांधलेला आहे. आताही मध्ये जो पराभव होईल त्या टायमाला इम्तियाज जलील हे शहर सोडून जाईल. मुस्लिमामध्ये भांडणं लावण्यामध्ये जी काय आघाडी यांनी घेतली होती त्या मुस्लिमांनी आता यांना नाकारलेलं आहे आणि त्याचा परिणाम एमआयएमचं बोऱ्या बिस्तारा या ठिकाणी गुंडाळल्या जाईल आणि बॅक टू हैदराबाद असं त्यांचं एकत्रित चित्र असेल. जरांगे फॅक्टरीचा किती चाललंय जरांगे फॅक्टरी